चला तर मंडळी, अक्षय तृतीया विशेष आज करूयात. जराही मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाची टम्म फुगलेली पुरी आणि त्यासोबतच दाटसर असा आमरस. त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. सर्वात प्रथम आपण पुरीसाठी पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 कप चाळून घेतलेले गव्हाचे पीठ. पुरी करताना आवर्जून काही महिलांचे प्रश्न असतात. पुरी टम्म फुगली जाते, परंतु लगेच खाली देखील बसते किंवा कधी-कधी खूप तेलकट अशी पुरी होते. आता ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 2 कप गव्हाचे पीठ घातल्यानंतर त्याच कपाने अर्धा कप मी बारीक रवा देखील घालून घेतलेला आहे. रवा घातल्यामुळे खूप वेळेपर्यंत पुरी टम्म फुगलेली राहते, अजिबात खाली बसत नाही. 1 टेबलस्पून चणा डाळीचं पीठ, पोह्याच्या चमच्याने 1.5 चमचा, चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात. चणा डाळीचं पीठ घातल्यामुळे पुरी छान खमंग अशी लागते. आता पुरीला छान कलर येण्यासाठी त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने 1 चमचा आपण पिठी साखर घालून घेणार आहोत. त्यामुळे पुरीला कलर खूप सुंदर असा येतो. सर्व सुके जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पुरी छान खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये 2 टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालून घेऊयात. तुमच्याकडे अशा प्रकारे मेजरिंग कप नसतील तर तुम्ही घरातील कोणतेही एक भांडे निश्चित करून त्या भांड्याने देखील सर्व साहित्याचं प्रमाण घेऊ शकता. पोह्याच्या चमच्याने 4 चमचे तेल घ्यावे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर लगेच सुक्या पिठामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. लगेच पिठामध्ये हात घालू नका, कारण की तेल खूप गरम आहे. हाताला सोसवेल इतपत तेल थंड झाल्यानंतर व्यवस्थित आपण हाताने हे पीठ मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला किती प्रमाणात पुऱ्या करायच्या आहेत त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण घेऊ शकता. बारीक रवा नसेल तर ह्या ठिकाणी जाड रवा मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल. तेल सर्व पिठाला व्यवस्थित लागल्यानंतर अशा प्रकारे पिठाची मूठ वळली तर समजायचं आपण जे तेलाचे मोहन घातलेलं आहे ना, ते परफेक्ट असं पडलेलं आहे. आता थोडंसं पाणी घालून नेहमीच्या चपातीच्या कणकेपेक्षा घट्टसर अशी कणिक मळून घ्यावी. पुरीची कणिक मळताना पातळ झाली तर पुऱ्या खूप तेल देखील पितात आणि अजिबात त्या फुगत नाहीत. उन्हाळ्यामध्ये मळलेली कणिक लगेच सैलसर अशी होते, म्हणूनच मळताना छान घट्टसर अशी मळावी. कणिक छान घट्टसर मळून झाल्यानंतर थोडंसं कणकेवरती तेल लावून आपण ही कणिक फक्त 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून घेऊयात. 10 मिनिटांमध्ये आपण जो बारीक रवा घातलेला आहे ना, तो देखील छान फुलला जाईल. एका बाजूला कणिक भिजेपर्यंत दुसऱ्या बाजूला आमरस करूयात. त्यासाठी 3 आंबे 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन 15 मिनिटं मी अशा प्रकारे पाण्यामध्ये ठेवून घेतले. पाण्यामध्ये आंबे ठेवून घेतल्यामुळे आंब्याला काही चीक लागलेला असेल ना, तो देखील पूर्ण निघून जाईल. अशा प्रकारे आंब्याचा देठाचा थोडासा भाग काढून पुन्हा एकदा आंबे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. आमरस करण्यासाठी ह्या ठिकाणी मी हापूस आंबे घेतलेले आहेत, परंतु तुमच्याकडे जे आंबे उपलब्ध आहेत ना, त्या आंब्यापासून तुम्ही आमरस तयार करू शकता. तिन्ही आंब्याचा देठाचा भाग काढून झाल्यानंतर आपण नॅपकिनने संपूर्णपणे आंबे कोरडे करून घेऊयात. तिन्ही आंबे कोरडे करून घेतल्यानंतर आता आपण सुरीच्या साहाय्याने साल काढून घेऊयात. आदल्या दिवशी देखील मी दाखवलेल्या पद्धतीने आमरस तयार करून ठेवला तरी देखील तो अजिबात काळा पडणार नाही. तर ते कशामुळे ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. सुरीच्या साहाय्याने साल व्यवस्थित निघत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही हाताने देखील आंब्याची साल काढून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मी तिन्ही आंब्याची साल काढून घेतलेली आहे. आता पुरणाच्या चाळणीमध्ये आपण अशा प्रकारे आंबा छान चोळून घेऊयात. आमरस करताना पुरणाची चाळण वापरल्यामुळे आंब्यामध्ये जे धागे असतात ना, ते अजिबात आमरसामध्ये येत नाहीत. त्यामुळे एकसंध असा आपला आमरस तयार होतो. अशाच प्रकारे मी तिन्ही आमरस पुरणाच्या चाळणीमध्ये अशा प्रकारे चोळून घेणार आहे. जेव्हा आपण मिक्सरमधून आमरस फिरवून घेतो ना, तो लगेच काळा पडतो, परंतु अशा प्रकारे पुरणाच्या चाळणीमध्ये आंबे चोळून तुम्ही आमरस केला ना, तर अजिबात तो काळा पडणार नाही आणि कोळीचा जो संपूर्णपणे गाभा आहे ना, तो देखील निघाला जाईल. तिन्ही आंबे अशा प्रकारे गाळून घेतल्यानंतर तुम्हाला पाहूनच कळलं असेल किती दाटसर असं या ठिकाणी आमरस तयार झालेला आहे.
कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे ना, बघूनच तोंडाला पाणी सुटलं. आमरस खाल्ल्यानंतर तो बाधू नये म्हणून त्यामध्ये पाव चमचा साजूक तूप घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. 2 दिवस आमरस ठेवला तरी देखील अजिबात तो काळा पडू नये म्हणून त्यामध्ये जी आंब्याची कोय आपण पुरणाच्या चाळणीमध्ये घासून घेतलेली होती ना, ती आमरसामध्ये घालावी. म्हणजे अजिबात आमरस काळा देखील पडत नाही आणि आमरसाच्या चवीमध्ये देखील काहीच फरक पडत नाही. आमरसाचा रंग आणि दाटसरपणा पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल ना, तर तुम्ही देखील येत्या अक्षय तृतीयाला माझ्या पद्धतीने आमरस करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. मी लगेच आमरस सर्व्ह करणार असल्यामुळे बाऊलवरती फक्त झाकण ठेवून घेतलेलं आहे. परंतु तुम्ही स्टोअर करून ठेवणार असाल ना, तर कोणत्याही एअर कंटेनर डब्यामध्ये भरून तुम्ही हा आमरस फ्रीजमध्ये 2 दिवस स्टोअर करून ठेवू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी आमरस तर तयार झालेला आहे. चला तर आता आपण लगेच टम्म फुगलेल्या गव्हाची पिठाची पुरी करायला देखील सुरुवात करूयात. 10 मिनिटामध्ये या ठिकाणी पुरीचे पीठ देखील छान भिजलेले आहे. उन्हाळ्यामध्ये लगेच पीठ सैलसर असं होतं म्हणून मी फक्त 10च मिनटं भिजवून घेतलेलं आहे. बारीक रवा भिजण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही. चला तर आता आपण लगेच गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या तयार करायला घेऊयात. आता पुरीचा आकार कितपत लहान किंवा मोठा हवा त्यानुसार कणकेचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात. पुरी लाटताना अजिबात सुक्या पिठाचा वापर न करता थोडंसं तेल लावूनच मी पुरी छान मध्यम जाडीची लाटून घेणार आहे. आता पुरी लाटताना खूप जाड लाटली तर ती कच्ची राहते आणि पातळसर लाटली की हवी तशी अजिबात फुलत नाही. म्हणून पुरी लाटताना मध्यम जाडीचीच लाटावी. एक 5-6 पुऱ्या तयार केल्यानंतर लगेच त्या कडकडीत तेलामध्ये तळून घ्याव्यात. नाहीतर खूप साऱ्या पुऱ्या तुम्ही लाटून ठेवल्या आणि नंतर तळायला गेलात ना, तरी देखील पुऱ्या हव्या तशा फुलत देखील नाही आणि खूप त्या तेल पितात. पुरी मध्यम आचेवरच तळावी. खूपदा पुरी तुम्ही तेलामध्ये आलटून पलटून तळून घेतली तर पुऱ्या खूप तेल पितात. म्हणून फक्त 2च वेळा पुरी पलटी करून घ्यावी. दोन्ही बाजूने छान खमंग असा पुरीला कलर आल्यानंतर लगेच पुरी तेलामधून काढावी. पिठी साखर घातल्यामुळे पुरीला कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे. एकच मध्यम साईजची मोठी लाटी लाटून ग्लासच्या साहाय्याने देखील तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या करून घेऊ शकता. तुम्हाला पुरी लाटण्याची जी पद्धत सोपी वाटते ना, त्या पद्धतीने तुम्ही पुऱ्या लाटून घेतल्या तरीही चालेल. आता मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही एकदा पुऱ्या केल्या ना, तर तास 2 तास काय 3 तास देखील छान टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या राहतील. अजिबात त्या खाली बसणार देखील नाही आणि ह्या पुऱ्या जास्त तेल देखील पीत नाही. तर अशा प्रकारे अक्षय तृतीयाला अगदी साध्या पद्धतीने मी ह्या ठिकाणी पुऱ्या करून दाखवलेल्या. तुम्ही देखील नक्की करून पहा. तर मी दाखवलेली आमरस आणि पुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.